तुमचं नाव कसं? अनुप शेलार. हां, अनुप शेलार. अनुप शेलार. आता मला सांगा, उद्या समुद्र आरती जी आहे ती उद्या आहे आणि काय आणखी काय कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये? पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने गोवा आध्यात्मिक महोत्सव 19 फेब्रुवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत गोव्यामध्ये संपन्न होणार आहे. 19 तारीखला सांगे येथे संगमपूर येथे गंगा आरती सर्व संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तसेच भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचं अनावरण पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज तसेच देश विदेशातील संत विभूतींच्या उपस्थितीत महनीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच आज सर्व संतांच्या उपस्थितीत शाही स्नान कलंगूट बीचवरती संपन्न झालं. आपण जर बघायला गेलो तर वर्तमान स्थितीमध्ये किनारपट्टी जी आहे त्यामध्ये आपल्या या भारतीय संस्कृतीला जी आपली भारतीय संस्कृती आहे ती थोडीशी बाजूला सरून एक विकृत परिस्थिती जी आहे ती आपल्याला या किनारपट्टीवरती बघायला मिळते. आपण जर ऋषीमुनींची संस्कृती याचं अध्ययन करायला गेलो तर अशा या समुद्र किनाऱ्यावरती पूर्वी योगासनं व्हायची, भगवान सूर्यनारायणाची उपासना व्हायची. त्यानंतर ऋषीमुनी या स्थानी येऊन यज्ञ याग इत्यादी करायचे. हीच सनातन वैदिक संस्कृती जी आहे ती संपूर्ण विश्वाला दाखविण्यासाठी आणि गोव्याचं चांगल्या प्रकारचं खरं स्वरूप जे आहे ते संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी हा आध्यात्मिक महोत्सव जो आहे तो होऊ घातलेला आहे. उद्या संत महंतांच्या उपस्थितीत तसेच महनीय मान्यवरांच्या उपस्थितीत कलंगूट समुद्र किनाऱ्यावरती समुद्र आरती संपन्न होणार आहे आणि गोव्यामधला हा अत्यंत गौरवशाली गोव्याच्या संपूर्ण जनतेसाठी हा गौरवाचा क्षण असणार आहे. त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो बदल जो आहे तो सर्व गोवेकरांनी चांगल्या प्रकारचा स्वीकारलेला आहे. ही गोवा भूमी जी आहे ती योगभूमी आहे आणि ती योगभूमीच राहावी त्यासाठी पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचे प्रयत्न जे आहे ते अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व जगासमोर येत आहे. तर सर्व जे गोमंतकातील हिंदू धर्मीय आहेत तसेच विश्वातील सगळे हिंदू धर्मीय आहेत त्यांना विनंती आहे की या गोवा आध्यात्मिक महोत्सवाला आपण जरूर उपस्थिती लावावी. जय सच्चिदानंद. आता हे बघा, संस्कार आईवडिलांनी द्यावे लागतात, परत संस्कृती जी पूर्वीपासून आपल्या देशामध्ये गोव्यामध्ये संस्कृती होती ती आता गायब झालेली आहे आणि आता पर्यावरण ते सुद्धा नष्ट होत चाललेलं आहे. हिरवगार पर्यावरण जे होतं आपल्या गोव्यामध्ये ते नाहीसं झालेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण जर या गोष्टीचा विचार करायला गेलो तर आपली शिक्षण पद्धती जी आहे ती थोडीशी पाश्चात्य झालेली आहे. त्यामुळे जे संस्कार शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या घराघरामध्ये पोचायला हवे याच्यामुळे थोडंसं आम्ही कमी पडत आहोत. त्यामुळे पाश्चात्य लोकांनी येऊनसुद्धा इथं आपली संस्कृती जी आहे ती आमच्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला. आज आपण संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती अशा प्रकारचे छोटे छोटे कपडे घातलेले लोक जे आहेत ते आपण पाहतो. आता यासाठी पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी हे प्रयत्न जे आहे ते चालू केलेले आहेत. म्हणजेच या समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे वैदिक काळामध्ये सगळा समुद्र किनारा जो आहे तो योगमय असायचा, यज्ञमय असायचा. खरी भारतीय संस्कृती जी आहे ती या भगवान समुद्र नारायणाच्या सान्निध्यामध्ये संपूर्ण जगाला पाहायला मिळायची. ती भारतीय हिंदू संस्कृती जी आहे ती सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी जगाला दाखवण्यासाठी हा आध्यात्मिक महोत्सव जो आहे तो होऊ घातलेला आहे.
आता पर्यावरण नष्ट होत चाललं आहे. आता हिरवगार जो गोवा होता अगोदरचा तो आता कुठे दिसत नाही. डोंगर सपाट झालेले आहेत, तिकडे घरं बिल्डिंगवर बांधले, कॉन्क्रीटचं हे चाललेलं आहे आता. अगोदर कसं गावठी म्हणजे नैसर्गिक सुंदर असं वातावरण वाटायचं. कौलारू घर, परत शेण हे करायचे आणि व्यवस्थित जमिनीवर झोपायचे वगैरे. त्यामध्ये हे आणि आताच्या ह्याच्यामध्ये काय फरक, त्याच्याबद्दल काय तुमचं आहे मत? पूर्वीच्या काळी लोक जे होते ते म्हणजे आता एक उदाहरण आपण बघायला गेलो तर आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्या गावामध्ये असलेली जत्रा जी आहे त्याला तुम्ही जायलाच पाहिजे. तर हा संस्कार जो आहे तो संपूर्ण कुटुंबावरती व्हायचा. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेलं काय आहे की अशा या सन्माननीय वृद्ध व्यक्तींचं ऐकणारा जो तरुण वर्ग आहे, बालवर्ग जो आहे तो आता घरामध्ये राहिलेला नाही आहे. त्यामुळे पर्यावरणीय दृष्टी असू दे, शैक्षणिक दृष्टी असू दे, जी भारतीय संस्कृती आमच्या प्रत्येक तरुणींमध्ये बिंबायला हवी त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आणि हे सगळं कमीपण जे आहे ते सद्गुरू महाराजांनी बघितलं आणि अशा प्रकारचे हे भारतीय संस्कृतीला चांगल्या प्रकारचे उत्थान देणारे असे हे सगळे महोत्सव जे आहेत, कार्यक्रम जे आहेत ते त्यांनी होऊ घातलेले आहेत. आता मला एक सांगा, आता आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात. जन्म दिल्यानंतर जे आई वडिलांना लग्न झाल्यानंतर त्यांना घरातून हाकलून देतात. आता लग्न झाल्या ज्या मुलाला लहानाचं मोठं करतात त्या अगोदर तरी पैसे नव्हते, मोलमजुरी म्हणजे घरात कामं करून आई मुलांना शिक्षण वगैरे द्यायची. आता बघायला गेलो त्यांना अडथळा निर्माण होतो मुलांना. आणि ज्यावेळी त्या बायको घरात येते लग्न करून त्यांना अडथळा निर्माण होतो. आता ते अनाथ आश्रम आहे, त्या अनाथ आश्रमाला घातले जातात. पैसे आहेत भरपूर त्यांच्याकडे, अफाट पैसे आहेत, पण त्यांना वयोवृद्ध जे आहेत त्यांना कंटाळा येतो, त्यांना एक हे होतो मानसिक, म्हणजे काय बोललं की त्यांना चिड येते, असा एक प्रकार झालेला आहे. तर आपण जे शिक्षण शिकतो त्याच्यामध्ये संस्कार असणं खूप महत्त्वाचं आहे. संस्कारारहित विद्या जी आहे ती माणसाला दिग्भ्रमित करते आणि अशा प्रकारची संस्कारारहित असलेली विद्या माणसाला आईवडिलांपासून दूर नेते, आपल्या संस्कृतीपासून दूर नेते. त्याला सगळं बाहेरचं जे आहे, बाहेरखाली जग जे आहे ते आपलंसं वाटायला लागतं. त्यामुळे आमच्या भारतीय संस्कृतीचं मूळ जे आहे, वेद आहे, पुराण आहे, उपनिषद आहे, याचं अध्ययन सर्व आपले हिंदू धर्मीय जे आहेत त्या घराघरांमध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीचं शिक्षण जे आहे ते सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी चालू केलेलं आहे. घराघरामध्ये चांगल्या प्रकारचे भगवद्गीता म्हणणारे तरुणी चांगल्या प्रकारचे तयार व्हावे. लहान मुलं जी घरामध्ये असतात त्यांना चांगल्या प्रकारचे मनाचे श्लोक, भगवद्गीता इत्यादी सगळ्या त्यांच्या मुखावरती याव्या. यासाठी अनेक संस्कार वर्ग जे आहेत ते पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र तपोवने गुरुपीठावरती तसेच गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये राबविले जातात. जेणेकरून भारतीय संस्कृती अनुरूप ज्या काही गोष्टी आमच्या मुलांवरती बिंबायला हव्या, ते संस्कार बिंबायला हवे, त्यासाठी अशा प्रकारे शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृती कशा प्रकारे वाचेल याचा प्रयत्न जो आहे तो पूजनीय सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात होत आहे. धन्यवाद. जय सच्चिदानंद.